आणि आता महाफास्ट 100 मधून घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। ठाकरे गट आज लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार। सकाळी 9 वाजता उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नागपूर दौऱ्यावर। महायुती लोकसभा उमेदवार अर्ज दाखल करताना शिंदे उपस्थित राहणार। भाजपचे नितीन गडकरी आणि शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। महायुतीच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी देवेंद्र फडणवीस आज भंडाऱ्यात। सुनील मेंढे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। अर्ज दाखल करताना भाजप शक्ती प्रदर्शन करणार। रामटेक लोकसभेसाठी काँग्रेसचा रश्मी बर्वे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। काँग्रेसचे नेते सुनील केदार यांच्यासह इतर नेते आणि कार्यकर्ते उपस्थित राहतील। अकोल्यात वंचितची राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली। बैठकीनंतर वंचित बहुजन आघाडीची आज अकोल्यात पत्रकार परिषद। पक्षाची भूमिका आणि आगामी राजकारणाची भूमिका जाहीर करणार। प्रकाश आंबेडकर अंतर्वाली सराटीत मनोज जरांगेंच्या भेटीला। प्रकाश आंबेडकर आज भूमिका स्पष्ट करणार। मवियाकडून वंचितला 5 जागांचा प्रस्ताव। सूत्रांची माहिती। जरांगेंसोबत सदिच्छा भेट होती। भेटीमध्ये लोकसभेसंदर्भातल्या चर्चा झाल्या। पुढील वाटचाल कशी करायची त्यावर देखील चर्चा झाली। जरांगेंसोबतच्या भेटीवर प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। प्रकाश आंबेडकर सदिच्छा भेटीला आले होते। मी माझी भूमिका समाजाला विचारून 30 तारखेला मांडणार। एकच अपक्ष उमेदवार द्यायचा का ते ठरवणार। जरांगेंची प्रतिक्रिया। मराठा समाजाच्या बैठकीला वसंत मोरेंची हजेरी। 7 तारखेला वसंत मोरे मनोज जरांगेंची भेट घेणार। पुण्यात खासदार होण्यासाठी सकल मराठा समाज आणि वंचितनं सहकार्य करावं, वसंत मोरे यांची भूमिका। अमरावतीत नवनीत राणा उमेदवार राहिल्यास बंड करावं लागेल। मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीत बच्चू कडूंचा नाराजीचा सूर। अमरावतीमधून नवनीत राणा संभाव्य उमेदवार। अजित पवारांच्या उपस्थितीत आज पुण्यात 3 मतदारसंघांची बैठक। माढा, नाशिक आणि सातारा मतदारसंघाचा अजित पवार आढावा घेणार। राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज शिवतीर्थावर मनसेची बैठक। लोकसभा निवडणुका आणि गुढीपाडवा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन। शरद पवार गटाच्या पार्लमेंटरी बोर्डाची आज मुंबईत महत्त्वाची बैठक। सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अमोल कोल्हे, आव्हाड उपस्थित राहतील। अमोल कोल्हे डायलॉगबाजी करण्यात एक्सपर्ट। अमोल कोल्हेंनी नथुराम गोडसेची ही भूमिका केली। नथुरामच्या भूमिकेवरून काँग्रेसवाले तुमचा प्रचार करतील का बघू। अजित पवारांचं अमोल कोल्हेंना थेट आव्हान। उमेदवार आयात करावा लागला हा शरद पवारांच्या विचारांचा विजय। अमोल कोल्हेंचं अजित पवारांना उत्तर। रायगडमधून सुनील तटकरे उमेदवार। पत्रकार परिषदेत अजित पवारांची घोषणा। तर 28 तारखेला शिंदे फडणवीसांसोबत पत्रकार परिषद घेऊन सर्व उमेदवार जाहीर करणार असल्याची माहिती। मोठ्या नाराजी नाट्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आढळरावांचा अजित पवार गटात प्रवेश। बारामतीत तुमच्या मनातीलच नाव समोर येणार। सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीबाबत अजित पवारांचं सूचक वक्तव्य। नाशिक लोकसभेसाठी भुजबळांच्या नावाची चाचपणे। शिंदे भाजपमधल्या तिढ्याऐवजी नाशिकची जागा राष्ट्रवादीला सुटण्याच्या चर्चा। मात्र भुजबळ कुटुंब कोणत्याही जागेसाठी आग्रही नाही। सांगलीची जागा ठाकरे गट तर भिवंडी लोकसभेची जागा शरद पवार गट लढणार। राऊतांची माहिती। सांगली आणि भिवंडी काँग्रेसची परंपरागत जागा। या जागांवर इतरांना दावा करता येणार नाही। नाना पटोले यांची प्रतिक्रिया। शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांची अधिकृत यादी उद्यापर्यंत येणार आहे। तर शिवसेना आमदार संजय शिरसाट यांची ही माहिती। महायुतीमध्ये परभणीची जागा महादेव जानकर यांना सुटत असेल तर जानकरांनी धनुष्यबाण चिन्हावर लढावं। परभणीत शिंदे गटाचे महानगर प्रमुख प्रवीण देशमुख यांची मागणी। 26 वेळी मोदी पंतप्रधान असते तर पाकिस्तान बेचिराग केला असता। काँग्रेस आमदारांनी याकूबची फाशी रद्द करण्यासाठी सह्या केल्या। भाजप उमेदवार राम सातपुतेंचा काँग्रेसवर हल्लाबोल। रामटेकमध्ये वंचितच्या शंकर चहांदेंनी उमेदवारी अर्ज भरला। महाविकास आघाडीसोबत चर्चा सुरू असतानाच रामटेकमधून वंचितकडून अर्ज दाखल। प्रचाराचा नारळ फुटणं औपचारिकता आहे। जनतेनं निवडणूक हातात घेतली। देशातील 90% जनतेला मोदीच पंतप्रधान हवेत। रणजित निंबाळकर यांचं हे वक्तव्य। सुप्रिया सुळे यांचं ताई आपली हक्काची हे नवीन प्रचार गीत प्रसारित झालंय। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंकडून प्रचार सुरू। भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा आज केज दौरा। पंकजा मुंडे केजमधील स्वामी समर्थ मठात दर्शन घेणार। सुनेत्रा पवारांचा बारामतीत गाव भेट दौरा। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवारांच्या भेटीगाठी। विजय शिवतारेंचा आज खडकवासला आणि वारजे दौरा। शिवतारेंच्या विविध ठिकाणी भेटीगाठी। नागरिकांशी संवाद दौरा।
उमेदवारी निश्चित होण्यापूर्वीच साताऱ्यात उदयनराजेंच्या स्वागताचे बॅनरवर भाजपचे अधिकृत उमेदवार आणि कमळ चिन्ह। साताऱ्यात उदयनराजेंच्या स्वागत सोहळ्याच्या पोस्टरवर भाजपचे अधिकृत उमेदवार उदयनराजे भोसले असा उल्लेख, तर उदयनराजेंना भाजपचे नेते समजावून सांगण्याचं काम करतील। पत्रकारांच्या उदयनराजेंवरील प्रश्नावर अजित पवारांचं उत्तर। विजय शिवतारेंना शिस्तपालन समितीची नोटीस, विजय शिवतारेंवर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता, पक्षविरोधी भूमिका मांडल्यानं शिवतारेंवर कारवाईची शक्यता। फोन बंद करून अंबादास दानवेंकडून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, सत्ताधाऱ्यांकडून सतत फोन येत असल्यानं फोन बंद, ठाकरे गट सोडून जाणार नाही, दानवेंकडून स्पष्ट। कोल्हापुरातील बेरोजगार युवकाचा भाजप आणि काँग्रेसवर पत्राद्वारे निशाणा, प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्या लेटर वॉरनंतर दोघांनाही सवाल। महायुतीत सहभागी झाल्यानंतर महादेव जानकर पंकजा मुंडेंच्या घरी, महादेव जानकरांनी बीडमध्ये प्रज्ञाताई मुंडेंची घेतली भेट। जानकरांनी एका जागेची ऑफर मान्य केली होती, बहुतेक त्यांच्याकडे निवडणूक लढण्यासाठी पैसे नव्हते। जितेंद्र आव्हाडांची महादेव जानकरांवर टीका। महादेव जानकर बारामतीत आले तर त्यांचं स्वागत, अजितदादांनी लोकांना दुखावलंय, तर सुप्रिया सुळेंनी पुरंदरमध्ये काही काम केलं नाही, शिवतारेंची पवार कुटुंबियांवर टीका। चंद्रपूर लोकसभेचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल, सहानुभूतीवर मतदान कराल तर उरलेला काळ डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही, विकासाची आणि केलेल्या कामांची तुलना करा, मुनगंटीवारांचं मतदारांना हे आवाहन आहे। सुधीर मुनगंटीवार यांची तोफ आता दिल्लीत ढळणार, वक्तृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्वाचा तिहेरी संगम म्हणजे मुनगंटीवार। मुनगंटीवारांना दिलेलं प्रत्येक मत मोदींना जाणार, फडणवीसांकडून मुनगंटीवार यांचं तोंड भरून कौतुक। भाजपच्या रावेरच्या उमेदवार रक्षा खडसे संतापल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, रक्षा खडसे आणि पदाधिकाऱ्यांमध्ये खळाजंगी, गिरीश महाजनांसमोरच प्रकार घडल्याची माहिती। कुटुंबीय नसले तरी भाजप, फडणवीस बावनकुळे माझ्या पाठीशी, रावेरमधल्या भाजप उमेदवार रक्षा खडसेंचं वक्तव्य। कुटुंबियांची कमतरता मला जाणवत नाही, मोदींचा फोटो पिशवीवरून पुसला तरी जनतेच्या मनातून कसा पुसणार, अशीही टीका। महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसंदर्भात लवकरच सुनावणी, राज्यातील रखडलेल्या निवडणुकांसाठी 16 एप्रिलला सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता। परभणी लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघात यंदा 1,37,000 नवीन मतदार मतदान पहिल्यांदा करणार आहेत। परभणी लोकसभेत सध्या एकूण 21,16,704 मतदार। पुणे मुंबई एक्सप्रेसवेच्या टोलनाक्यावर 50 लाख रुपयांची रोकड जप्त, उर्से टोलनाक्यावर शिरगाव पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे। नंदुरबारमध्ये महायुतीचा वाद पुन्हा चव्हाट्यावर, आठवले गटाला कोणत्याही कार्यक्रम आणि बैठकीसाठी विश्वासात घेतलं जात नसल्यानं नाराजी, महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही, आठवले गटाची भूमिका। नंदुरबार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांवर आता उमेदवारांकडून घोषणांचा पाऊस, सिंचन, शेती आणि आरोग्याच्या विषयांवर घोषणा। नंदुरबार जिल्ह्यातील जवळपास 9,000 मतदार घरूनच मतदान करणार, वयोवृद्ध आणि विकलांग नागरिकांना फायदा होणार आहे। धुळे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुभाष भामरेंच्या प्रचारार्थ सिंधी बांधवांकडून सिंधी भाषेत गाणं लॉन्च, भामरेंकडून नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात। धुळ्याच्या सिंदखेडा मतदारसंघातील 169 बूथवर कॅमेरे बसवण्यात येणार, जिल्हाधिकारी महेश जामदाडे यांची माहिती। बुलढाण्याच्या शेगाव भूकंपाचा आता सौम्य धक्का बसलेला आहे। काल सायंकाळी 6:18 अनेकांना भूकंपाचा धक्का जाणवला। पोलीस शिपाई भरतीसाठी अर्ज करण्यास राज्य सरकारकडून मुदतवाढ, मराठा एससीबीसी आरक्षणाच्या प्रमाणपत्रात विलंब लागत असल्यानं मुदतवाढ 31 मार्चपर्यंत असलेली तारीख वाढवून 15 एप्रिल करण्यात आली। जळगाव जिल्ह्यात एसबीआयच्या शाखांमध्ये कंत्राटी सुरक्षा रक्षकांना नियमानुसार वेतन दिलं जात नसल्याचा स्वाभिमानाचा आरोप आहे, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे डॉक्टर विवेक सोनवणे यांच्या तक्रारीची शासनाकडून दखल। अहमदनगरच्या शेवगावातील बालमटाकळीत कॉप्या पुरवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। खासगी विद्यालयात गुंड प्रवृत्तीच्या टोळक्याने शिक्षकासमोर विद्यार्थ्यांना कॉपी पुरवली। 40 गावात संतप्त नागरिकांचा मुख्याधिकाऱ्यांना घेराव, पालिकेतून ओपन स्पेस सुशोभीकरणाचा कायदेशीर कार्यादेश देऊन देखील कंत्राटदार काम सुरू करत नसल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला। गोंदियात परवानाधारक रेती व्यावसायिकाकडून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन, दररोज 20 ते 25 ट्रॅक्टरच्या माध्यमातून अवैध रेतीचा साठा। नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांचा मालमत्ता धारकांना इशारा, 30 मार्चपर्यंत मालमत्ता कर आणि पाणीपट्टी भरण्याचे आदेश। धुळ्यातील शिंदेखेडच्या अमरावती मध्यम प्रकल्पात मृत पाणीसाठा शिल्लक, तालुक्यावर पाणी टंचाईचं सावट। साताराच्या कराडमध्ये रविवारी इंडिया आघाडीची बैठक होते। इंडिया आघाडीच्या मुख्य आणि घटक पक्षांचा संयुक्त मेळावा होणार आहे। खासदार उदयनराजे भोसले यांच्या लोकसभा निवडणुकीसाठी पोवई टोल नाक्यावर
राजतांत्री आणि वॉर रूम उभारण्यात आलेला आहे. सातारामध्ये उदयनराजेंच्या स्वागत सोहळ्याचे पोस्टर्स व्हायरल झालेले आहेत. भाजपचे अधिकृत उमेदवार असा उल्लेख. सातारा लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा 2019ला मला महायुतीकडूनच उमेदवारी मिळाली होती. नरेंद्र पाटील यांचे हे वक्तव्य आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघात ठाकरे गट बंडखोरी करण्याच्या तयारीत. ठाकरे गटाचे विदर्भ संघटक सुरेश साखरे आज आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार. अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणूक रद्द करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. 1 वर्षापेक्षा कमी कार्यकाळ शिल्लक असल्यानं हायकोर्टाचा निर्णय. गडचिरोलीमध्ये काँग्रेसचे माजी आमदार नामदेवराव उसैंडेंचा पक्षातून राजीनामा. लोकसभेची उमेदवारी मिळाली नसल्यानं उसैंडेंची नाराजी. लातूर लोकसभा मतदारसंघात पदाधिकाऱ्यांच्या भेटीवर उमेदवारांचा भर. काँग्रेस आणि भाजप उमेदवारांकडून पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी. बीडमध्ये ज्योती बेटे यांनी शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली. लोकसभा निवडणुकीवरून बैठकीत चर्चा. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची मुस्लिम समाज बांधवांशी घेतली भेट. लोकसभा निवडणुकीत चिखलीकरांना दिलाय पाठिंबा. जळगावच्या 40 गावात लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाकडून तयारी सुरू. प्रांताधिकारी प्रमोद हिले यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा. बीडमध्ये ठिकठिकाणी चेकपोस्टवर वाहनांची कसून तपासणी. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाची कारवाई. रत्नागिरीच्या खेडमधील जामगे गावी रामदास कदमांच्या परिवाराचं एकत्र देवी दर्शन. रामदास कदमांच्या मुलांनी नाचवली देवांची पालखी. रत्नागिरीच्या राजापूरमधील उन्हाळे गावातल्या कुंडात गंगेचं आगमन. सध्या गावागावातल्या 14 कुंडांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी. धाराशिवमधील दगडफेकीच्या घटनेनंतर पोलिसांचं शहरात रूट मार्च. नागरिकांना शांततेचं आवाहन. परभणीत रहदारीच्या रस्त्यावर विद्युत रोहित्र उघड्यावर आहेत. नागरिक संतप्त झालेत. महावितरणकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होता. परभणीत उष्णतेचा पारा वाढलाय. वाढत्या तापमानामुळे शीतपेयांच्या विक्रीत मोठी वाढ. रिसोडमध्ये सूर्यफूल तेलबिया पिकाच्या लागवडीचा पहिलाच यशस्वी प्रयोग. जवळपास 4 एकर क्षेत्रावर टोकन पद्धतीनं सूर्यफुलाची लागवड. परभणीमध्ये ज्वारी काढणीला सुरुवात. पारंपरिक पद्धतीनं गाणं गात ज्वारीची काढणी. पुण्याच्या आळंदी सुपर किंग्सचा आयपीएलमधील सलग दुसरा विजय. शिवम दुबे आणि रवींद्रची धमाकेदार खेळी. आज मुंबई इंडियन्स सनरायझर्स हैदराबादला भिडणार. दोन्ही संघ हंगामाच्या पहिल्या विजयासाठी सज्ज. लोकसभा निवडणुकीसाठी मेरठमध्ये मोदींची पहिली प्रचार सभा. मेरठमधून भाजपचे लोकसभेचे उमेदवार अभिनेते अरुण गोविल यांच्या प्रचारासाठी मोदींची सभा. केंद्रीय मंत्रिमंडळाची आज सकाळी 10:30 वाजता बैठक. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी होणार बैठक. केरळमधील वायनाड मतदारसंघातील लढत यावेळी चुरशीची होण्याची शक्यता. राहुल गांधींच्या विरोधात भाजपकडून प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन यांना उमेदवारी. बिहारमध्ये काँग्रेस आणि आरजेडीचे जागा वाटप. 6 जागांमुळे रखडलंय. 6 जागांवरून काँग्रेस आणि डाव्यांमध्ये वाद. लक्षद्वीपमधून अजित पवार गटाकडून युसुफ टीपी यांना उमेदवारी जाहीर. एनडीएकडून अजितदादांच्या राष्ट्रवादीला राज्यबाहेर लोकसभेची 1 जागा. आपच्या महासभेसाठी शरद पवार उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार. 31 मार्चला रामलीला मैदानावर आपकडून महासभेचं आयोजन. कंगना रनौतवरील आक्षेपार्ह पोस्टनंतर राष्ट्रीय महिला आयोगाचं निवडणूक आयोगाला पत्र. काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांच्यावर कारवाईची मागणी. संविधान बदलायचं संविधान करणाऱ्या भाजपच्या नंदकुमार भेगडेंचा पत्ता कट. कर्नाटकातल्या उत्तर कन्नडमधून यंदा तिकीट नाही. बीआरएस पक्षाच्या नेत्या के कविता यांना दिल्ली कोर्टानं 9 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. मध्य धोरण घोटाळा प्रकरणी कारवाई. उत्तर प्रदेशातील गँगस्टर आणि माजी आमदार मुख्तार अन्सारी यांची कारागृहात प्रकृती बिघडली. त्यांच्यावर बांदा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आयआयटी मद्रासमधून पदवीधर झालेले पवन दावलुरी मायक्रोसॉफ्ट विंडोजचे नवे बॉस. देशातील नवीन नोकऱ्यांच्या संख्येत जानेवारीमध्ये 4% घट. सेवानिवृत्तीचं नियोजन करणाऱ्या ईपीएफओ संघटनेकडून आकडेवारी जाहीर. दिल्लीत आपचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा देण्याची मागणी झाल्यानं भाजपने केलेलं आप कार्यकर्ते आक्रमक झालेत. कर्नाटकच्या बंगळुरूत पाण्याची मोठी कमतरता. वाहनधारकांकडून अर्थदंडाची आकारणी सुरू झालेली आहे.